रामकृष्ण हरी. भाग 1 मध्ये आपण नामदेव महाराजांचे चरित्र सुरू केलं होतं आणि त्याच्या पुढचा उर्वरित भाग आपण ह्या भाग 2 मध्ये पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया नामदेव महाराजांच्या चरित्राला. तर आपण पहिल्या भागामध्ये जो शेतकऱ्यांनी धोंडा नेला होता तो परत आणून नामदेवांच्या दारात टाकून दिला आणि लोक नामदेवांच्या हाताचा स्पर्श झालेला धोंडा म्हणून आजही मोठ्या भक्तिभावानं त्या दगडाची पूजा करीत असतात. हे पंढरपुरात आपण पाहिलंच आहे. आता नामदेवरायांची कीर्ती खूप लांबपर्यंत पसरली. नामदेव महाराज पांडुरंगाचा एकुलता एक लाडका भक्त मानले जाऊ लागले आणि त्यावेळच्या संतांच्या मध्येही नामदेवरायांचं नाव आदरानं घेतलं जायचं. नामदेव महाराज हे विठ्ठलांचे महान भक्त, त्यांची भक्ती अतिशय पवित्र निर्मळ आणि या सर्व गोष्टींमुळे नामदेवांच्या मनात खोल कुठेतरी मी जे म्हणजे अहमचे बीज पडले होते आणि त्याचा वृक्ष होऊ द्यायचा नव्हता. पण याचं मुख्य कारण म्हणजे नामदेवरायांना अद्यापपर्यंत सद्गुरू भेटला नव्हता. त्यांना आत्मज्ञानाचा अनुभव आलेला नव्हता. ते म्हणून स्वर्ग सुख मज आहे पांडुरंगी, जाणे कवन्या लागी कवन्या ठाया. पण स्वतः विठ्ठलांनी दृष्टांत देऊन नामदेवांचा सहवास घेण्यास सांगितले आणि संत ज्ञानेश्वर, निवृत्ती, सोपान, मुक्ता हे तीर्थयात्रा करीत पंढरपूरला आले आणि तेथे ज्ञानदेवांनी नामदेवांना आपल्याबरोबर तीर्थयात्रेस येण्याची विनंती केली. कारण ज्ञानदेव मोठ्या युक्तीने त्यांना आत्मज्ञान अद्याप झाले नाही हे पटवून देणार होते. इकडे नामदेवांनाही साक्षात विठ्ठलांनी ज्ञानदेवाचा सहवास घेण्यास सांगितले होते. म्हणून मग नामदेव त्यांच्यासोबत जाण्यास तयार झाले. हिंडत हिंडत ही सर्व संत मंडळी गोरोबा काकांच्या गावी आली. गोरोबा विठ्ठलाचे नाव घेत मडकी घडवित होते. एका हातात थापटणे घेऊन दुसऱ्या हातात मडके घेऊन थापटून आकार व्यवस्थित करीत होते. आलेली सर्व संत मंडळी जवळच बसली होती. छोटी मुक्ता गोरोबा काकांच्या जवळ गेली. हातातील थापी घेऊन हे काय आहे असे विचारले. गोरोबा काकांनी ही थापी आहे असे म्हणत असताना तिने ती थापी घेऊन बसलेल्या संत मंडळींच्या डोक्यावर मारायला सुरुवात केली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व इतर संतांपैकी कोणी हू की चूक केलं नाही. पण नामदेवरायांच्या डोक्यावर थापी मारताच ते जोराने कळवळले. लगेच मुक्ताई कच्च मडकं म्हणून उड्या मारू लागली. आधीच पंढरपूर सोडल्यानं मन हलकं झालं होतं आणि त्यात त्यांनी बरोबर घेऊन माझी विटंबना केली असे त्यांना वाटायला लागले आणि ते आपल्या मनात म्हणाले, यांच्या शब्दावर विश्वास ठेवून मी यांच्याबरोबर इथे आलो, हेच चुकले. हे कसले आहेत संत? तेवढ्यात गोरोबा म्हणाले, बाळ तू बरोबर पारख केलीस बरं. हे मडकं भाजून पक्क करायलाच पाहिजे. पण या बोलण्यातला पारमार्थिक अर्थ न समजण्याने नामदेवरायांना वाटले, बापरे, ही मंडळी आता आणखी भासतात दिसतात की काय? आता आणखी आपली विटंबना व्हायला नको. त्यापेक्षा आपण परत जाऊ. झाली एवढी विटंबना पुरे झाली. मला आता क्षणभरही इथे राहण्याची इच्छा उरलेली नाही. आता मी परत गेलेलोच बरे. यावर गोरोबा काका नामदेवरायांजवळ आले आणि त्यांच्या पाठीवरून हात फिरून म्हणाले, नामदेवा घाबरू नकोस. मुक्ताई तुझ्यावर माया करते म्हणून तिने तुझी परीक्षा करून तुझी उणीव सांगितली. अरे घट भाजायचा म्हणून तू एवढा घाबरतोस? अरे घट म्हणजे शरीर. हे मन अनुतापाच्या दाहानं पक्के पोळून निघाले का नाही तेच फक्त पाहायचं. तुझं मन लौकिकात तसं पोळून निघावं म्हणून तर आम्ही असं वागलो. अरे परमार्थानं पोळून निघालेलं मनच खऱ्या अर्थानं परमार्थाचा अधिकार प्राप्त करून घेतं. नामदेवा तुझी भक्ती बोळी आहे. तुला अजून परमात्मा स्वरूपाचे ज्ञान झाले नाही आणि ज्याची माहिती नाही, ज्याची ओळख झाली नाही, ज्याचे गुण माहीत नाहीत त्याच्यावर प्रेम कसं करता येईल? प्रेम करायला त्याचं संपूर्ण ज्ञान नको का? अरे म्हणतात ना की सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. नामदेवा अरे तू एवढा वाढलास, एवढा मोठा भक्त झालास, पण तुला अद्याप ज्ञानाचा डोळा लाभलेला नाही. सद्गुरूच्या कृपेशिवाय तो कोणालाही प्राप्त होत नाही. तेव्हा तू गुरु कर. तू औंढ्याला जा. तेथे शंकराचे मंदिर आहे. तेथे विसोबा खेचर म्हणून मोठे सत्पुरुष आहेत. त्यांचा अधिकारही मोठा आहे. त्यांना शरण जा आणि त्यांना गुरु कर. तेथेच तुला नवे नवे अनुभव येतील. तुझं हे कच्च मडकं तिथं चांगलं पक्क होईल आणि तुझी कीर्ती आणखी वाढेल. तुझा अधिकार वाढेल.
नामदेवांना काय करावे ते कळेना. मनाचा गोंधळ झाला होता. ते पंढरपूरला परत आले. पांडुरंगाला साकडे घातले. काय करू म्हणून विचारले आणि पांडुरंगाने दृष्टांत देऊन सांगितले की अरे नामदेवा, साक्षात ज्ञानदेवांनी गोरोबा काकांकरवी तुला जे सांगितले ते सत्य आहे हे तू जाण. जा, त्यांनी मार्गच दाखवल्याप्रमाणे विसोबा खेचर यांच्याकडे जा आणि तेच तुझं कल्याण करतील. आता नामदेवांचं मन शांत झालं. विसोबा खेचरांकडे जाऊन त्यांना गुरु करून घ्यायचं त्यांच्या मनाने निश्चय केला. विसोबा खेचर यांना ज्ञानदेवांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आणि विठ्ठलाच्या आदेशाप्रमाणे गुरु करण्याचे निश्चित झाल्यावर गुरुवार अमृतसिद्धीचा योग साधून नामदेव गोदावरीच्या तीरावर असलेल्या औंढ्या नागनाथ या गावी आले. कारण गोरोबा काकांच्या सांगण्याप्रमाणे केवळ सगुण मूर्तीचा ध्यास हीच खरी भक्ती, हीच जीवनाची कृतार्थता हे त्यांचं मत बदलू लागलं होतं. अनुभवाचे प्रश्न विचारून ज्ञानदेव आणि त्यांच्याबरोबरच्या संतांनी नामदेवांना अंतर्मुख केले होते आणि यामुळे त्यांच्यात असलेलं अज्ञान त्यांना कळून आलं होतं. म्हणून गुरूंच्या शोधात ते औंढ्या नागनाथ येथे पोहोचले. गावात पोहोचतात त्यांनी चौकशी केली की विसोबा खेचर कोठे आहेत. तेव्हा लोकांनी सांगितले की तिकडे शंकराच्या देवळात पडले असतील, ते पहा. नामदेव महाराज शंकराच्या देवळात गेले. ते मनात म्हणाले, आधी आपण देवाचं दर्शन घेऊया, मग इथे आसपास सद्गुरू विसोबा खेचर यांचा शोध घेऊ. नामदेवरायांनी गाभाऱ्यात पाऊल टाकलं आणि ते दृश्य पाहून त्यांना किळस आणि राग एकदम आले. कारण एक अगदी म्हातारा कुष्ठरोगी होता आणि त्यांच्या जखमातून रक्तपू वाहत होते. दाढी मिशा वाढल्या होत्या, केसांच्या जटा झाल्या होत्या, हातापायांची नखे वाढलेली होती, नाकातून डोळ्यातून घाण आलेली आणि हा म्हातारा चक्क महादेवाच्या पिंडीवरती आपले 2 पाय ठेवून झोपला होता. सर्वत्र माशा भणभणत होत्या. त्यांच्या अंगाचा घाण वासही लांबून येत होता. नामदेव म्हणाले, अहो बाबा, ही काय झोपायची जागा आहे का? आणि तुम्ही खुशाल देवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपला आहात की? जरा पाय बाजूला घ्या, मला दर्शन घ्यायचं आहे. म्हातारा म्हणाला, बाबा रे, तू माझी स्थिती पाहतोयस. मी इतका म्हातारा आहे की या दुखण्याने अशक्त झालो आहे. माझा पायच काय, हात सुद्धा नुसता जागच्या जागी सुद्धा हलवता येत नाही, तर मी स्वतःचा पाय उचलून दुसरीकडे कसा ठेवू शकेन? माझ्यावर कृपा कर आणि तूच माझे पाय बाजूला करून ठेव. नामदेवरायांनी धोत्राचा ओचा खोचला आणि पिंडीवरचे पाय धरून बाजूला ठेवले. हाताला घाण लागली का ते पाहत होते. एवढ्यात त्यांनी पाहिलं की तिथे पायाखाली पिंड होती. त्यांना नवलच वाटले. त्यांनी पाय उचलून दुसरीकडे ठेवले. तेथेही म्हाताऱ्याच्या पायाखाली पिंडी झाली. नामदेव कितीतरी वेळ असे बाजूला पाय करून ठेवत होते आणि तेथे त्या म्हाताऱ्याच्या पायाखाली शंकराच्या पिंडी होत होत्या. नामा पाहे अवघा जिकडे तिकडे देव, कोटे रिता ठाव न देखेची. गाभाऱ्यातील सर्वच जागा पिंडींनी भरून गेली. नामदेवरायांनी ओळखले की हा कोणी सामान्य म्हातारा नाही, तर आपणास सांगितलेले अधिकारी श्रेष्ठ सद्गुरू विसोबा खेचर ते हेच असावेत. त्यांच्या सामर्थ्यानेच हे सारे विश्वच शिवमय झाल्याचा प्रत्यय त्यांना आला आणि त्यांच्या आंधळ्या भक्तीला डोळे फुटले. हे सारे चराचर विश्वरूप परमात्म्याने भरून गेल्याचे त्यांना दिसू लागले आणि त्यांचं द्वैत संपलं. नामदेवांनी सद्गुरू महाराज म्हणून त्यांचे पाय धरले. श्रवणी सांगितली मात मस्तकी ठेविला हात, पदपिंडा विवर्जित केला नामा, सांगितले गुज देखिले निज. श्री गुरूंचे चरण स्पर्श करताना भावना विवश होऊन नामदेवांनी डोळे मिटले होते. त्यांनी डोळे उघडले आणि पाहतात तो काय, समोर तेजपुंज भरदार देह यष्टीचे गुरुनाथ उभा आहेत. त्यांचा हात मस्तकी आहेत आणि त्यांना धन्य झाल्यासारखे वाटले. मग सद्गुरू नामदेवांना म्हणाले, नामदेवा, देवा विन ठाव रिता कोठे आहे, विचारुनी पाहे नामदेवा. यानंतर सद्गुरूंनी नामदेवरायांना परमेश्वराच्या सर्व साक्षीत्वाचा उपदेश केला. जळी स्थळी काष्टीपाशानी चराचरी, थोडक्यात म्हणजे सर्व ब्रह्मांडातच परमेश्वर भरलेला आहे आणि याचे दिव्य ज्ञान नामदेवरायांना दिले. नामदेवांना आता पूर्ण समाधान लाभले होते. सद्गुरूंबद्दल आपल्या मनातील कृतज्ञता व्यक्त करताना नामदेव म्हणतात, सद्गुरू नाईके पूर्ण कृपा केली, निज वस्तू
दाखविली माझी मज, माझे सुख मज दावी येला डोळा, दिधरी प्रेम कळा ज्ञानमुद्रा, तया उतराई व्हावे कवन्या गुणे, जन्मा नाही येणे ऐसे केले, नामा म्हणे निकी दावी येली सोय न विसरावे पाय विसोबांचे, विसोबा खेचरांमुळेच आपले जीवन कृतार्थ झाले असे नामदेव सांगतात. आणि याचं वर्णन त्यांनी आपल्या अभंगात केले आहे. सद्गुरु सारिखा सोहिरा जीवलग, तोडीला उद्वेगू संसारीचा, काय उतराई होऊ कवन्या गुणे, जन्मा नाही येणे ऐसे केले, डोळ्यांचा डोळा उघडला जेणे, लेवविले लेणे आनंदाचे. सद्गुरूंमुळेच आपल्याला परमेश्वराच्या सर्व साक्षीत्वाचा साक्षात्कार झाला असे सांगताना नामदेव महाराज म्हणतात, सुखाचा सुखतरू सद्गुरु खेचर, स्वरूप साक्षात्कार दाखविला, विठ्ठल पाहता मावळले मन, ध्यानी भरले नयन तन्मय झाले, निमाले निमाजे होते ते मजपाशी, जळे जळ गिळले जयापरी, तेथे आनंद आनंदू ओवळला परमानंदू, नाम्या झाला बोधू विठ्ठल नामे. एवढ्या मोठ्या आणि श्रेष्ठ देवाचा सर्वात लाडका असलेला संत नामदेवांना एवढा अधिकाराने गुरु उपदेश देणारे विसोबा खेचर होते तरी कोण. आपल्याला माहित आहे की आळंदीत आई वडिलांविना पोरक्या झालेल्या निवृत्ती ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई या भावंडांना त्रास देणारा एक ब्राह्मण आळंदीत राहत होता आणि त्यांचं नाव होतं विसोबा चाटी. त्यांनीच मुक्ताईंना मांडे करण्यासाठी खापर आणायला गेलेले असता घेतलेलं खापर फोडलं आणि पुन्हा कोणी खापर देऊ नका म्हणून कुंभारांना दम दिला. मग योग सामर्थ्याने ज्ञानेश्वरांनी पाठलाल करून त्यावर मुक्ताईंनी मांडे भाजलेले पाहिले. मग त्यांनी या भावंडांची क्षमा मागितली आणि ज्ञानदेवांच्या प्रभावामुळे त्यांना मोठा पारमार्थिक अधिकार प्राप्त झाला. मग सोपानदेवांनी त्यांना गुरु उपदेश करून आपले शिष्यत्व दिले आणि पुढे ज्ञानदेवांनीच विसोबांना सांगितले की तुम्ही औंढ्या नागनाथ येथे जा आणि तेथील शिवमंदिरात त्यांची सेवा करा, प्रार्थना करा आणि शंकराच्या कृपेने तुमच्या मागील सर्व पापे दूर होतील. शंकरच तुम्हाला नवा मार्ग दाखवतील आणि तुमचा लौकिक खूप वाढेल. विसोबा औंढ्या नागनाथ येथे आले, शंकराची पूजा अर्चा करू लागले, पक्के शिवभक्त झाले. तरी सुद्धा त्यांना अधूनमधून शिवाच्या पिंडीजवळ विठोबाची मूर्ती दिसत असे. पुढे विसोबांचा लौकिक वाढला. शंकराच्या दर्शनाला येणारे भाविक भक्त विसोबांना भेटत, अडचणी सांगत आणि विसोबा त्यांना धीर देत, मार्गदर्शन करून अडीअडचणी दूर करीत. आणि खुद्द विसोबा आपल्या एका अभंगात सांगतात, माझी मूळ पीठिका सोपान सद्गुरु, तेने माथा करू ठेवियला, त्यांचे कृपे करून मी पण आठकलो, देहभाषा गेलो विसरून या. चांगियाचा अंगीकार मुक्ताईने केला, सोपान बोलला मजवरी, जन्म मरणाचे भय नाही आता, खेचरी तत्वतः मुद्रा दिली, जिकडे पाहे तिकडे आनंद भरला, खेचर सामावला तया माझी. गुरुपदेश घेऊन औंढ्या नागनाथाहून श्री नामदेव पंढरपूरला परत आले. त्यानंतरचा एक प्रसंग, ईश्वर सर्वसाक्षी आहे, विश्वव्यापी आहे आणि हा गुरुपदेश त्यांच्या मनात किती बिंबला होता याचे हे एक उदाहरण आहे. एक दिवस नामदेवराया जेवायला बसले होते आणि ते जेवत असताना एक कुत्रा तेथे आला. नामदेव महाराज जेवताना त्यांनी थोडे दुसरीकडे पाहिलं. त्यांचं लक्ष नाही असे पाहून कुत्र्याने झडप घालून त्यांच्या ताटातील भाकरी पटकन उचलली. नामदेवरायांचे लक्ष जातात तो कुत्रा तोंडात भाकरी घेऊन पळू लागला आणि नामदेवराय हे पाहून खूप हळहळले. ते म्हणाले, अरे अरे अरे, हे काय झाले? पाहणाऱ्यांना वाटले की कुत्र्याने भाकरी घेतली म्हणून नामदेवरायांना वाईट वाटले, पण तसे नव्हते. नामदेवांना वाईट नक्की वाटले, पण त्याचे कारण वेगळे होते. कुत्र्याकडे पाहता पाहता त्या कुत्र्याच्या जागी त्यांना पांडुरंग दिसू लागला व भाकरी घेऊन पांडुरंगच पळत आहे असे वाटले. नुसती भाकरी खाल्ली तर पोट दुखतं म्हणून तुपाबरोबर भाकरी खावी असे त्यांना त्यांच्या आई त्यांना सांगत असे. आणि आता इथं साक्षात पांडुरंग आपल्या ताटातील नुसती भाकरी घेऊन जात आहेत असे त्यांनी पाहिले. त्यांना वाटले पांडुरंगाने जर नुसती भाकरी खाल्ली तर त्यांचंही पोट दुखेल, म्हणून ते ताटातील तुपाची वाटी घेऊन कुत्र्यामागे जाऊ लागले. तसे कुत्रा पुढे पळाला. नामदेव हातात तुपाची वाटी घेऊन त्यांच्या मागे पळू लागले. आईने हे पाहिले. तिला वाटले कुत्र्याने ताटातली भाकरी नेली म्हणून नामदेव त्यांच्या मागे पळतोय. तिने नामदेवांना हाक मारली, अरे नामदेवा, जाऊ दे, कुत्र्याने नेली तर नेऊ दे भाकरी, त्यांच्या तोंडातील कशाला काढून घ्यायला पाहिजे.
इकडे ये, मी तुला दुसरी भाकरी देते, चल ये लवकर. आईचे बोलणे ऐकून नामदेव म्हणाले, अगं आई, तू मला दुसरी भाकरी देखील देशील ते ठीक आहे ग, पण हे बघ ना, पांडुरंग नुसती कोरडी भाकरी घेऊन गेले आहेत, तूप नेलंच नाही. आता त्यांनी अशीच नुसती कोरडी भाकरी खाल्ली तर त्यांच्या पोटात दुखेल का नाही? म्हणून त्या भाकरीवर त्यांना तूप देण्यासाठी मी बोलावले तर ते लांब लांब पळत जात आहेत. मग मलाही त्यांच्या मागे जावे लागते. अशा तऱ्हेने ईश्वर सर्व साक्षी आहे, म्हणजे तो सर्वात भरलेला आहे. सर्वभूती परमेश्वर हा गुरु उपदेश त्यांनी पूर्ण आत्मसात केल्याचे दिसून येते. सर्व प्राणी मात्रात परमेश्वर दिसणे हे एक साधुत्वाचे लक्षण आहे, आणि हे लक्षण ज्यांच्या अंगी पूर्ण भिनलेले असते अशा सत्पुरुषाचा आत्मा तृप्त असतो. अशा व्यक्तीचे जीवन कसे असते ते नामदेव महाराज आपल्या अभंगात सांगतात. ते म्हणतात, भक्ती हेच भावे परब्रह्म पक्वान्न, गुरुमुखे जेवण जेवेईले, अनुभव भात लय लक्ष कळी, जेवणार गोडी घेत असे, सुख शांती शाखा भावार्थ हा वडा, जेवणारा गाडा आत्मराम. दयाक्षीर धारी शांती पुरण पोळी, धृत हे कल्लोळी प्रेम माझे, विषयांचा गुरळा थुंकोनी सांडिला, नामा आचवला संसाराशी. अशा तऱ्हेने ज्ञानदेवांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे विसोबा खेचरांकडून गुरु उपदेशाचे बोधामृत प्यायल्यानंतर संत नामदेव हे आता पूर्ण अवस्था प्राप्त झालेले संत झाले. विसोबा खेचरांसारख्या अधिकारी गुरूंमुळे आपल्याला परमेश्वराच्या स्वरूपाचा साक्षात्कार झाला असे ते सांगतात. आणि ते नामदेव महाराज पुढच्या ओळीमध्ये म्हणतात, सुखाचा सुखतरू सद्गुरु खेचर, स्वरूप साक्षात्कार दाखविला. ईश्वर सर्वव्यापी आहे हा गुरु उपदेश त्यांनी आत्मसात केला होता. आणि याचे एक आणखी उदाहरण त्यांच्या जीवनात आपल्याला पाहायला मिळतं. एकदा त्यांची आई गोनाई आजारी पडल्या होत्या. त्यांना खूप खोकला येत होता. कोणीतरी सांगितले की तुम्ही बाभळीच्या ओल्या सालीचा काढा प्या, म्हणजे खोकला थांबेल. म्हणून तिने नामदेवाला हाक मारली आणि सांगितले की जा रे नामदेवा, कुऱ्हाड घेऊन जा आणि काढा करण्यासाठी बाभळीच्या झाडाची साल काढून घेऊन ये. आईच्या सांगण्याप्रमाणे नामदेवरायांनी कुऱ्हाड घेतली. गावाबाहेर बाभळीचे झाड होते, तेथे गेले. झाडाखाली पडलेले काटे दूर करून झाडाजवळ जाऊन झाडाची साल काढण्यासाठी झाडाच्या खोडावर घाव घालून साल सोलली. त्यांनी झाडाच्या खोडाकडे पाहिले तर तेथून लाल लाल द्रव वाहत होते. सगळे झाड भीतीने थरथर कापत होते. त्याची काही पाने गळून खाली पडली होती. नामदेवरायांनी हे पाहिले आणि त्यांना अतिशय दुःख झाले. त्यांनी असे वाटले की ही साल काढण्यासाठी आपण झाडावर घाव घातल्यामुळे झाडाला जखम झाली आणि रक्त वाहू लागले. त्यांना वेदना होऊ लागल्या आणि त्यामुळे त्या झाडाचे सर्वांग थरथरत आहे. या झाडाला जीव आहे आणि या झाडातही परमेश्वर आहे. झाडावर घाव घालून जखम करण्यात आपली फार मोठी चूक झाली. आपल्या हातून हा थोर अपराध झाला असल्यामुळे आपण त्याचं प्रायश्चित्त घेतलं पाहिजे. आणि प्रायश्चित्त घेण्यासाठी त्यांनी आपल्या पायावरच कुऱ्हाड मारून घेतली. झाडाची जेवढी साल सोडून काढली होती तेवढीच आपल्या पायाची चमडी सोलून त्यांनी काढली. सगळा पाय रक्ताबंबळ झाला. भयंकर वेदनेने त्यांचे सर्वांग लटपटू लागले. भळाभळा रक्त वाहत होते. असह्य वेदना होत होत्या. पण आपण घाव घातल्यानं झाडालाही अशीच वेदना होत आहे, मग ते कसे गुपचूप वेदना सहन करीत आहे असे म्हणून ते गुपचूप वेदना सहन करण्याचा प्रयत्न करू लागले. पण शेवटी माणूस हा माणूसच आहे. त्यांच्या सहनशीलतेलाही मर्यादा असतात. अति रक्तस्राव आणि असह्य वेदना यांनी अखेर नामदेव बेशुद्ध पडले. नामदेवांची ही स्थिती पांडुरंगाच्या लक्षात आली आणि तत्क्षणी तेथे पांडुरंग प्रकट झाले. नामदेवाच्या पायातून भळाभळा रक्त वाहत असलेलं आणि झाडावर जेथे नामदेवांनी घाव घातला होता तेथून लाल रंगाचा चिकट द्रव्य वाहत असल्याचं पांडुरंगाने पाहिलं आणि नामदेवरायांचं मन श्री विठ्ठलांना कळून चुकलं. त्यांनी आपल्या कृपाळू हात झाडाच्या खोडावरून फिरवला आणि नामदेवरायांच्या जखमावरून सुद्धा फिरवला आणि चमत्कार दिसला. झाडाचे खोड आता पहिल्यासारखं झालं आणि घाव घातल्याची थोडीशी खून तेथे दिसत नव्हती. नामदेवरायांचा पाय सुद्धा पहिल्यासारखा चांगला झाला. आता रक्ताच्या धारा वाहत नव्हत्या. जखम झाल्याची थोडीशीही खून दिसत नव्हती. हळूवार स्पर्शाने नामदेवरायांनी डोळे उघडून पाहिले तर ते आता चांगले शुद्धीवर आले होते. उठून बसत त्यांनी पहिल्यांदा बाभळीच्या झाडाकडे पाहिले. त्याच्या खोडावर कुऱ्हाडीने घाव घातल्याची जराशीही खून उरलेली नव्हती. मग त्यांनी आपल्या पायाकडे पाहिले. पाय पहिल्यासारखा चांगला झालेला दिसत होता. समोर पाहिले, साक्षात पांडुरंग उभा असल्याचा त्यांना भास होत होता आणि पांडुरंगाच्या कृपेमुळेच हे सर्व घडून आले हे त्यांनी ताबडतोब ओळखले.
आणि धावत जाऊन त्यांनी पांडुरंगाच्या चरणावर माथा ठेवला. भक्तियुक्त आनंदाच्या उन्मनी अवस्थेत नामदेवराया आपल्या घरी आले. गोनाई घरात काम करण्यात मग्न होती. खोकला आपोआप बरा झाला होता. जणू चराचरातील व्यापून राहिलेल्या परमेश्वराची पारख नामदेवाला करता येते की नाही हे पाहण्यासाठीच परमेश्वरानं स्वतः नामदेवरायांची अशी परीक्षा घेतली होती. आणि अशा तऱ्हेने सद्गुरूंनी नामदेवाला दिलेल्या गुरु उपदेशाप्रमाणे नामदेव आता सर्व चराचरातच परमेश्वराला पाहू लागले होते. अणु रेणू परमेश्वर व्याप्त असल्याची त्यांना जाणीव होऊ लागली होती. जेवणाच्या घासात, जगण्याच्या श्वासात आणि पांडुरंगाचा त्यांना भास होऊ लागला होता. अशा तऱ्हेने गुरु उपदेशामुळे नामदेवांचा ज्ञानाचा डोळा उघडला होता. भावनेच्या भक्तीला ज्ञानाची जोड लाभली होती. नामदेवाच्या भक्तीला पूर्णत्व आले होते. आणि या प्रसंगातून तावून सुलाखून पारखून निघाल्याने नामदेवांचे कच्चे मडके आता पक्के झाले होते. भक्तीचा रस आत अंतरात्म्यात साठवून ठेवण्याची त्यांची क्षमता फार वाढली होती. त्यांच्या भक्तीला आता एक नवे मापदंड मिळाले आणि त्यांच्या पूर्वीच्याच भक्तीला आता एक नवीन धार प्राप्त झाली होती. नामदेव आता एक परिपूर्ण संत बनल्यामुळे केवळ जनमानसातलाच नव्हे तर ज्येष्ठ श्रेष्ठ संत मंडळींमध्येही त्यांचा दबदबा आता चांगलाच वाढला होता. नामदेवरायांच्या मनात आता ऐहिक सुखाची, ऐहिक गोष्टींची आसक्ती राहिली नव्हती. अगदी लहानपणापासूनच खाणे पिणे लेणे नेसणे या गोष्टीची त्यांना मनापासून कधीच आवड नव्हती. खाण्यापिण्याचे जिभेचे चोचले कधी त्यांनी दाखविले नाहीत. लहानपणापासून हातात चिपळ्या घेऊन सदैव विठ्ठल नामात दंग असणारे नामदेव लग्न झाल्यानंतर संसारात रममान होऊ शकले नाहीत. नरसीबामणी गाव सोडून ते पंढरपुरात आले. तेथील मंदिरात प्रसन्न पांडुरंगाचे दर्शन घेतले. आषाढी कार्तिकीचा सोहळा याची डोळा पाहिला. वारकऱ्यांची भक्ती, पांडुरंगाची भेटीसाठीची आर्तता, व्याकुळता अनुभवली. मग तेव्हापासून आणि आधीपासूनच भक्तीच्या तरंगाने भिजलेलं मन चिंबचिंब होऊन अगदी संपृक्त होऊन गेलं. संसाराचं सुख आणि व्यापाराची लालसा त्यांना स्पर्शही करू शकली नाही. तर त्यांच्या मनात जाऊन घर करून बसणे तर दूरच. रात्रंदिवस ते विठ्ठल मंदिरातच बसून देवाचे नामस्मरण करू लागले. भजन कीर्तन करू लागले. कीर्तन करताना पायात चाळ बांधून नाचू लागले. आणि त्यामुळे वडिलांपेक्षा त्यांची आई गोनाईलाच आता माझ्या नामदेवाचे कसे होणार, माझ्या सुनेचे, राजाईचे कसे होणार याची काळजी लागून राहिली. संसाराबाबतची नामदेवांची उदासीनता पाहून गोनाईने त्यांना परोपरीने समजावून सांगितले, पण त्यांच्यावर काहीच परिणाम झाला नाही. या बाबतीत ते कोणाचेच ऐकत नसत, पण कोणावर चिडत रागवत नसत किंवा त्रागाही करत नसत. असेच एकदा नामदेव विठ्ठल मंदिरात नामस्मरण करीत बसले. जवळजवळ समाधीच लागली होती. इतक्यात गोनाई तेथे आल्या. नामदेवांना म्हणाल्या, अरे नामदेवा, तुला झाले तरी काय तेच मला कळत नाही. अरे जरा डोळे उघडून आजूबाजूला पहा, बघ बाकीचे भक्त कसे आपला संसार सांभाळून, प्रपंच सांभाळून भक्ती करीत मुलांबाळांकडे लक्ष देत परमार्थ साधना करतात. माझ्या कुळातला तूच कुलक्षणी कसा रे? नुसता हातात चिपळ्या घेऊन विठ्ठल विठ्ठल करीत बसतोस, पायात चाळ बांधून नाचतोस काय, घरदार सोडून नुसता हरिनाम म्हणत बसतोस. अशाने बाकीच्यांचे काय होणार? अहंकार नाही, अभिमान सोडून नुसता हरिनाम घेतोस, कीर्तन करीत नाचतोस. तुझ्या एवढी कोणती मुले त्यांच्या आईबापावर अवलंबून आहेत सांग बरं? तूच असा कसा देवदेव करीत बसतोस? जन्मासी येऊनी पराक्रम धरी, काहोशी संसारी भूमिभार, अनेकांची मुले संसारिक कैशी, तुझ मज झालासी कुलक्षणा, कैसी नाही तुझ या लोकांची लाज, हेची तो मज नवल वाटे. अभिमान अहंकार सोडून या जगी, नाचवतो रंगी गीत गात, तुझहुनी लोक आहेत अज्ञान, न विसंबती क्षण माय बाप, याची कारे तवा धरी येली असो, हा तव कवनास झाला नाही, याचे जे भजती त्यांचे नुरे काही, हा देव नवे पाही घर घेना, याचे नाव चक्रपाळ हा ब्रह्मादिक कळ, तो कैसा कृपाळ दिना लागी, होणारा सारिखा तुझ रचिली बुद्धी, देवे नव्हे त्रिशुद्धी माखू जगी, ज्याचे खुंटते तो लागे याचे पंथे, माऊली म्हणे तूत सांगत रे, गोनाई म्हणे नाम्या हे नवे भले, विठोबाने केले आपण आईसे. अशा प्रकारे गोनाईने रागाने टोचून उपहासाने तिखट भाषेत नामदेवरायांना सुनावले. परंतु त्यांच्यावर नामदेव रायांवर काही एक परिणाम झाला नाही. त्यानंतरही त्यांच्या विठ्ठल भक्तीत तिळ मात्र फरक झाला नाही. रोजच्या स्मरणात खंड पडला नाही. आपला मुलगा आपलं काय ऐकत नाही हे पाहून पांडुरंगाला दुष्ण देऊ लागल्या. ते म्हणाल्या,
तूच त्याला देवपिसा देवासाठी वेडा करून संसारातून उठवले आहेस. शेवटी कधी कधी गोनाई आपल्या सुनेला राजाईला म्हणायच्या, बाई ग, मी तर आता हात टेकले त्याच्या पुढे, पण तू तरी सांग 4 गोष्टी त्याला, बघू तुझं तरी ऐकतो का नाही ते. मग अधूनमधून ती नामदेवाकडे जायच्या, समजावून 4 गोष्टी सांगायच्या. कधी कधी देवाबरोबर भांडायच्या सुद्धा. तिचेही बरोबरच होते. आपल्या पतीचं आपल्या घराकडे लक्ष नाही, धंदा व्यवसाय करीत नाहीत, उलट त्यांनाच पोसावं लागत होतं. अशा स्थितीत तिने तरी कोणाकडे आणि किती वेळा हात पसरायचा. मग कधी कधी तिला मुलांना उपासमार घडायची. अशा वेळी ती देवाला म्हणायची, लावूनी लंगोटी जाली ती गोसावी, आमुचे ठेवा ठेवी कोण करी, ऐसी तू मची स्थिती लगदे कोणी, पडिले चिंतवनी काय करू, सुखाचा संसार करोनी 12 वाटे, नाव केले मोठे जगा माझी, सर्वस्वे सांडोनी धरिला तुम्ही देव, येणे पुसिले ठाव संसारीचा, आमुची करुणा न वाटेची काही, विनवित राजाई नामदेव. अशा प्रकारे आई, वडील, पत्नी कोणाचाही त्यांच्या सांगण्याचा नामदेवांवरती काही एक परिणाम होत नसे आणि त्यांच्या वागण्यात फरक पडत नसे. कोणी वंदा, कोणी निंदा, विठ्ठल नामस्मरण हाच आमचा धंदा. आणि या उक्तीप्रमाणे ते अतिशय विरक्त वृत्तीने जगत होते. त्यांची विठ्ठलावर भक्ती आणि विश्वास होता. आपण त्यांचे नाव घेतो आहोत म्हणजे आपली काळजी घेणारा तोच आहे. आलेल्या अडचणी दूर करणारा, आलेल्या संकटावर मात करून मार्ग काढणारा तोच आहे, या विचारांवर भरवसा होता. आणि म्हणून आपलं सर्वस्व त्यांच्या चरणी अर्पण करून अतिशय विरक्त वृत्तीने ते राहत होते. दामाशेट्टी आणि गोनाई दोघे होते तोपर्यंत ठीक होतं. दामाशेट्टी काहीतरी करून हातपाय चालवून 2 पैसे मिळवायचे, एक वेळ का होईना जेवायला मिळायचे. नामदेवांचा संसारही आता वाढला होता. त्याला 4 मुले झाली होती, सारी वयाने लहान होती. आणि अशा वेळी दामाशेट्टी आणि गोनाई जग सोडून गेली. राजाईचा आधारच सुटला. घरात 7-8 खाती तोंड. नामदेव नुसते मंदिरात जाऊन बसायचे. घरात आता कमवते कोणी नाही. घर सगळे राजाईवर येऊन पडले. 2 वेळचा स्वयंपाक करण्या इतकंही घरात सामान नसायचं. डाळ आहे तर तांदूळ नाही, मीठ आहे तर तिखट नाही, भाजी आहे तर भाकरी नाही, असे दिवस त्या काढत होत्या. आणि राजाई तरी काय करणार. मुलांना उपाशी अर्धपोटी राहावे लागायचे. आणि हे पाहून त्या नामदेवांसमोर ओरडायच्या, यांना खायला द्या, काही करा, काही आणा, नुसतं मंदिरात जाऊन टाळ काय कुटत बसताय, या पोरांचं काय करायचं, त्यांच्या पोटाची सोय कोण करणार, त्यांच्या पुढे खायला माझे हातपाय तोडून शिजवून ठेवू का, घरात लक्ष घाला, काही आहे की नाही ते बघा, असं मी रोज ओरडते. पण माझं ओरडणं तुमच्या कानात काही शिरत नाही. आणि एवढं सगळं झालं तरी नामदेवराया शांत, एका शब्दानं त्यांना बोलत नाहीत. शांतपणे उठायचं, टाळची प्रेय घ्यायच्या आणि मंदिरात जाऊन बसायचं. नवऱ्यापुढं काय करावं हे राजाईला काही कळत नव्हते. पोरांच्या परिस्थितीकडे बघवत नव्हतं आणि त्या पार वैतागल्या होत्या. पोरांसाठी काय करावं, नवऱ्याला वटणीवर कसं आणावं हे त्यांना कळत नव्हतं आणि त्यांची मती पार गुंग होऊन गेली होती. नामदेवराया केवळ आता नामस्मरणच करीत नव्हते, ते अभंगही करायचे. ते म्हणायचे, छान कीर्तन करायचे, त्यांचा आवाजही गोड होता, छान आख्यानं लावायचे, चांगली माहिती सांगायचे, चांगले निरूपण करायचे आणि लोक ऐकता ऐकता तल्लीन व्हायचे. नामदेवराया रंगून जायचे. त्यांना कीर्तनाच्या तंद्री लागायच्या आणि ते रंगात आले की कीर्तन करताना अक्षरशः नाचत, गळ्यात माळ, हातात टाळ, पायात चाळ आणि आवाज रसाळ आणि विषय मधाळ असे एकंदर रसायन तयार होत होतं आणि त्यामुळं ते कीर्तनात एकरूप होऊन जात असत. नामदेव स्वतःच रचलेले अभंग कीर्तनात म्हणायचे आणि या अभंगाची भाषा फार सोपी असायची आणि ती समोरच्या श्रोत्यांना सहज कळायची. तरीही ती आणखी फार गोड शब्दात अर्थ सांगायचे आणि ते अर्थही सोप्या भाषेत सरळ शब्दात असायचे. पण नामदेवरायांच्या या शब्दमाधुर्यानं कुटुंबाचं पोट थोडंच भरणार होतं. नामदेवराया कीर्तनातून देवाला विनवणी करायचे. ते देवाला आई म्हणायचे. आपल्या या माऊलीला ते म्हणत, तू माझी माऊली, माझी ओ तुझी ताना, पाजी प्रेम पाहना पांडुरंगे, तू माझी माऊली, मी तुझे वासरू, नको पाहना चोरू पांडुरंगे, तू माझी हरणी, मी तुझे पाडस, तोडी भवपाश पांडुरंगे, तू माझी पक्षिणी, मी तुझे अंडज, चारा घाली मज पांडुरंगे, नामा मने वशी भक्तीच्या वल्लभा, मागे पुढे उभा सांभाळीशी. अशा रचना ऐकून भक्तगण गुंग होऊन जात, हात जोडून डोलून लागत. आपले कान तृप्त झाले, कृतार्थ झाले असे त्यांना वाटत असे. इतकी त्यांची भाषा सोपी आणि चांगली, उदाहरणे इतक्या अर्थतेने आळवणे. धन्य धन्य नामदेवा, धन्य आहेस तू. नामदेव पुढे म्हणत,
विसावा विठ्ठल सुखाची सावली, प्रेमपाना घाली भक्तावरी, दाखवी चरण दाखवी चरण नारायणा, विठ्ठल आचार विठ्ठल विचार, दावी निरंतर पाय आता, नामा म्हणे नित्य बुडालो संसारी, धावनी आधरी हाती मज. अशा तऱ्हेने पांडुरंग आई तर आपण तिचे मूल म्हणून आपल्या मुलांवर प्रेम करायला, भुकेल्या पोट भरण्यासाठी तोंडात प्रेमपाना सोडायला सांगत असत. पण घरच्या मुलांवर प्रेम ते करू शकत नव्हते. त्यांच्या तोंडात 4 घास भात भरू शकत नव्हते. प्रेमळ नजरेने बायकोकडे पाहत नव्हते, तिच्याकडे दुर्लक्षच करीत. पांडुरंगाच्या सेवेत, त्यांच्या भक्तीत ते घर दार बायको मुले सारखाही विसरून जात असत. घरात 2 दिवस चूल पेटली नव्हती आणि मुलं भूक करीत इवलाली तोंड करून केविलवाणी बसली होती. राजाई मंदिरात आली, तिला देवाशी भांडायचं होतं आणि नामदेव म्हणत होते, तू माझी पक्षिणी, मी तुझे अंडज, चारा घाली मज पांडुरंगी. नामदेवांची ती तंद्री लागलेली भावमुद्रा आणि डोलणारे लोक पाहिले. पांडुरंगाची तेजस्वी मुद्रा पाहिली. डोळ्यात थरारून पाणी आले. भगवंताच्या चरणावर डोके टेकवले आणि डोळ्यातल्या उष्ण जलोदकाच्या त्यांच्या चरणावर अभिषेक झाला. ओठ थरथरत होते, शब्द बाहेर पडत नव्हते, काय बोलायचे सुचत नव्हते. उठून देवाच्या चेहऱ्याकडे पाहिले आणि तिथं प्रसन्न हास्य विलासात तशाच घरी आल्या. घरात मुठभर काही सापडते का म्हणून पाहू लागल्या. सगळे डब्बे जड लागले. घर धनधान्यानं भरलेलं, कोपऱ्यात भरपूर भाजीपाला ठेवलेला. कोण आलं कोण देऊन गेलं काहीच कळना. त्यांनी मनापासून हात जोडले आणि पांडुरंगाची कृपा एवढंच म्हणाल्या आणि डोळ्यातून अश्रू वाहू लागले. 10-12 दिवसांची सोय झाली. काहीतरी अडचण टळली एवढंच. आणि परत येऱ्या माझ्या मागुले दिवस सुरू झाले. नामदेवांचं टाळं कुटणं आणि मुलांचं अन्नानं तडपणं. राजाई तरी काय करणार? या संसाराचा, या दुःखाचा शेवट कसा करावा? त्यांनी विचार केला. नारा महादा या 2 मुलांना घेतलं. एकाला पाठीशी तर एकाला पोटाशी बांधलं. तहानं लेकरू हातात घेतलं. तरातरा निघाली. घराबाहेर पडली आणि चंद्रभागेची वाट धरली. खोल डुहाजवळ आली आणि 3 मुलांसह डुहात उडी घेतली. ढप्प असा आवाज झाला. तिने डोळे उघडले तर ती काठावर पडली होती. तिची 3 बाळं सुरक्षित होती. कोणी काढलं वर, कोणी वाचवलं मला? नक्की या पांडुरंगाचंच काम. तो धड जगू देत नाही का मरूही देत नाही? का असा छळ मांडलाय सामचा? असं म्हणत तिनं तिथंच खडकावर डोपा आपटून घ्यायला सुरुवात केली. पुन्हा 3 पोरांना भकोटीला धरलं आणि डुहात उडी घेतली. आता पुन्हा डोळे उघडले आणि पुन्हा मुले तिथे होती आणि ती आणखी पहिल्या तीरावर होती. तू असाच पहिलं तीर गाठणार आहेस हेच जणू सुचवले होते. तिने पाहिले. पांडुरंगाचा मंदिराचा कळस लांबून झळाळत होता. पाहता पाहता तिथं पांडुरंगाची मूर्ती दिसू लागली आणि जवळ येत पांडुरंगानं माईनं राजाईची पाठ थोपटली आणि म्हणाले, राजाई, तुला असं कसं करून चालेल? तूच नामदेवाला सांभाळायचंस. त्याला फार मोठा झालेला पाहायचं भाग्य तुझ्या नशिबी आहे. रागाईचा राग शांत झाला. ती घरी निघाली. रस्त्यात नुकताच मरून पडलेला एक पिवळा धमक नाग तिने पाहिला. तिने विचार केला, चला बरं झालं, हा नागच सगळ्यांना शिजवून खाऊ घालते. त्याच्या विषाने घरी सगळे शांत होऊन जाईल. बघूया तिथं कोण वाचवता येते. ती नाग घरी घेऊन आली आणि त्याचं बारीक तुकडे तुकडे केले आणि एका मडक्यामध्ये शिजायला घालून ठेवले. बराच वेळ चुलीवर शिजत होते. रटरट असा आवाज येत होता. साप शिजला असेल म्हणून ती चुलीजवळ गेली. मडक्याचं झाकण काढलं तर आत साप कुठे होते ते सोन्याचं जाड जाड तुकडे. ते भांड तसंच घेऊन देवळात आली आणि नामदेवापुढे ठेवलं आणि नामदेव म्हणाले, अगं राजाई, काय केलंस तू हे? आपल्यासाठी देवाला किती त्रास. म्हणून त्यांनी एक तुकडा उचलून राजाईच्या हाती ठेवला आणि असेच एक एक उचलून बाकीचे तुकडे जमलेल्या ब्राह्मणांच्या हाती ठेवले आणि परत कीर्तनात रंगले. ते म्हणत होते, देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव, चरणन सोडी सर्वता, तुझी आन पंढरी नाता, वदनी तुझे मंगल नाम, हृदय खंडित प्रेम, नामा म्हणे केशवराजा, केला नेम चालवी माझ्या. नामदेव सतत विठ्ठल भजनात रंगलेलं. घरच्या धंद्याकडे लक्ष नाही. धंदा बसला आणि घरात 18 विश्व दारिद्र्य भरलं. अन्नाची भ्रांत पडू लागलेली आणि अशा वेळी दुष्काळात 13वा महिना म्हणतात तसं दरिद्री घरात पाहुणा आला.
लग्न झाल्यापासून राजाईचं भाऊ तिच्या घरी आले नव्हते. ते उद्योग व्यवसायामुळे पंढरपूर सोडून दुसरीकडे गेले होते. आपल्या ताईचा संसार त्यांच्याकडे पाहणं झालंच नाही, म्हणून ते दोघे भाऊ पहिल्यांदा ताईच्या घरी पाहुणे म्हणून आले. ताईला खूप आनंद झाला. तिने बैठक टाकली, भावांना बसायला सांगितलं. भाऊ बसले. त्यांनी ताईच्या संसाराची चौकशी केली. तुझे कसे सगळे आनंदाने व्यवस्थित चालले आहे ना, असे विचारताच राजाईचे डोळे पाण्याने भरून आले. तिचा भावना विवेग अनावर झाला आणि मनात दबलेला दुःखाचा कड इतका दिवस बाहेर पडायची वाटच पाहत होतं. राजाईच्या भावांसमोर तो बाहेर पडला आणि ती भावांना म्हणाली, भ्रतारा लागे विठोबाच्या ध्यानी, संसाराची मनी आस्था नाही, नाचतो निर्लज्ज होऊन निशंक, सांडीला लौकिक देह बाहू. हे बोलणे चालू असताना नामदेव मंदिरातून परत आले. त्यांना पाहून मेहुण्यांनी उठून नमस्कार केला, पण न पाहता ते आतमध्ये निघून गेले. राजाई पाठोपाठ आत गेली. म्हणाली, माझे एवढे भाऊ पहिल्यांदाच आलीत. तुम्ही साधी विचारपूस केली नाही, त्यांच्याशी बोलला नाही. ते काल रात्री निघाले. चालून चालून दमले आहेत. त्यांना जेवणासाठी काहीतरी करायला पाहिजेत. राजाईचे बोलणे ऐकले. नामदेवराया शांतपणे म्हणाले, आज एक भुक्तदशमी आहे, त्यामुळे आज रात्री जेवायचे नाही. उद्या एकादशी आहे, त्यामुळे दोन्ही वेळचा उपवास. परवा द्वादशी पारणे फेडायचे आहे. ते पारणे फेडल्यानंतर त्यांच्या जेवणाचे पाहू. आणि बाहेर बसलेल्या पाहुण्यांनी हे ऐकले. 2 दिवस जेवायला मिळणार नाही हे ऐकून त्यांचे धाबे दणाणले. भुकेने तळमळत रात्री अंथरुणावर पडून राहिले. दुसरा दिवस उजडला. एकादशी होती. जेवण नाही, पण भावांना फराळाची काही व्यवस्था करावी असे राजाईला वाटले होते. पण नामदेवराया नेहमीप्रमाणे मंदिरात निघून गेले. राजाई नामदेवांना आणि देवाला शिव्या देत बसली. एवढ्यात एक व्यापाऱ्यासारखा माणूस आला. त्याच्यासोबत धान्याचे मोठे पोते पाठीवर घेतलेला गडी होता. त्याने राजाईला आवाज दिला. घरात नामदेव आहेत का म्हणून विचारले. ते नाहीत हे कळताच ते पुढे म्हणाले, मी शेजारच्या गावचा केशव शेठ. माझे गावात जरा काम आहे, तेवढे करून येतो. तोपर्यंत हे पोते इथे ठेवतो. पण हो, तुम्हाला लागल्यास यातील पाहिजे तेवढे धान्य काढून घ्यायला माझी काही हरकत नाही. केशव शेठचे बोलणे ऐकून राजाईला आनंद झाला. इतक्यात नामदेव घरी आले. पोते पाहून चौकशी केली. राजाईने सांगितले. मग नामदेव महाराज परत म्हणाले, नाव काय सांगितले? केशव शेठ. काय? अगं, केशव म्हणजे विष्णू, म्हणजे श्रीकृष्ण, म्हणजे श्री विठ्ठल, आणि साक्षात विठ्ठलाचे धान्य आहे. आपल्यासाठी देवाला एवढा त्रास घ्यावा लागला, याबद्दल त्यांना फार वाईट वाटले. ते राजाईला म्हणाले, हे पांडुरंगाचं धान्य, त्यावर आपला बिलकुल अधिकार नाही. तो केशव शेठ पोते न्यायला परत येणार नाही, हे 100% खरे. एकदा दिलेले दान देव असे परत घेतोय थोडेच. हे धान्य आपण गावातील ब्राह्मणांना वाटून टाकू. मी आत्ता जातो आणि गावातून ब्राह्मण मंडळींना घेऊन येतो. नामदेवरायांचे बोलणे ऐकून राजाईला वाईट वाटले. हा देवाने आपल्याला दिलेला प्रसाद आहे, तो असा सगळा वाटून का टाकायचा, असा विचार करून नामदेवराव बाहेर गेले. तोवर तिने पोते उसवून त्यातील धान्य काढून गाठोडे बांधून आत कोपऱ्यात नेऊन ठेवले आणि पोते जसे होते तसे शिवून ठेवले. नामदेव ब्राह्मणांना घेऊन आले. सर्व धान्य वाटून टाकले. आपण ठेवलेले धान्य पाहायला राजाई आतमध्ये गेली. हाताने गाठोडे चाचपून पाहिले आणि हाताला वेगळेच लागले आणि गाठोडे सोडून पाहिले तर आत कोळसे. तिला आश्चर्याचा धक्का बसला आणि ती रडकुंडीला आली. बाहेर धावत येऊन नामदेवांना सांगितले. नामदेव पाहण्यासाठी राजाई सोबत आतमध्ये गेले आणि गाठोड्यातील कोळशाकडे पाहिले आणि त्यांच्या नुसत्या नजरेने कोळशाचे धान्य बनले. मग देवांनी ते बाहेर आणून वाटून टाकले. पहिल्यांदाच राजाईला पतीच्या अलौकिक सामर्थ्याचं प्रत्यक्ष दर्शन घडलं आणि तिचं मन बदललं आणि वृत्ती पालटली. नामदेवांचं कुटुंब मोठं होतं. आई वडील म्हणजे दामाजी शेट्टी आणि गोनाई, ते पत्नी राजाई आणि ते स्वतः. नामदेवांची 4 मुले, 4 सुना, आऊ नावाची बहीण, 1 मुलगी आणि घरात आलेली नामयाची दासी जना, असे सर्व मिळून 15 जण विषय कुटुंबात होते. घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात श्री विठ्ठलाविषयी अतिशय उत्कट भक्ती भरलेली होती. निस्सीम भक्त असलेल्या त्या प्रत्येक व्यक्तीकडून अभंग रचना सहजच होत गेली. नामदेवांनी शतकोटी अभंग लिहिण्याचा संकल्प केला होता आणि त्या संकल्पाच्या पूर्तीसाठी या सर्वांचा हातभार लागत गेला आणि प्रत्येकाने केलेल्या अभंगाची विभागणी नामदेवरायांनी आपल्या एका अभंगात करून सांगितली आहे. आणि तो अभंग असा:
नामाचा संकल्प झाला शतकोटी, पूर्व पुण्य शेवटी कैसा झालो, पिता दामा शेटी अभंग 2 कोटी, भक्तिभावे ताटी नैवेद्य देवा 3 कोटी, अभंग गोनाईचा संवाद, आत्मसुख बोध सुखाचा तो, 4 कोटी अभंग राजाईची वाणी, प्रेमाची ते खाणी प्रेमळ ते, 1 कोटी अभंग लक्ष सा झाले 16, प्रेमाचा जिवाळा आऊबाई, 75 लक्ष लिंबाईची करुणा, प्रेमे नारायणा आळविले, 3 कोटी अभंग विठ्याचा झगडा, प्रेमाचा रगडा प्रेमळतो, 4 कोटी अभंग नारोबाचे कवित्व, उगवे ते खाईत दिनमान, गोदा आणि महादा बोलिले शेवटी, 2.5 कोटी केली त्यांनी, लाडाई गोदाई येसा साखराई, 1.5 कोटी पाही केली त्यांनी. अशा तऱ्हेने नामदेवांच्या शतकोटी अभंगाचा संकल्प सिद्धीस जाण्यासाठी केवळ घरातील नव्हेच तर विठ्ठल रखुमाई जनाबाई यांचा सुद्धा हातभार लागला होता. नामदेव महाराजांची विठ्ठल भक्ती ही निर्मळ होती आणि त्यामुळे त्यांच्या बरोबरच त्यांचे माता पिता पुत्र पत्नी सुना बहीण मुलगी सर्वजण भक्तिरसाच्या सुखामध्ये अकंठ बुडून गेले होते. आणि या गोष्टीमुळे साऱ्यांना संत नामदेवांकडून स्फूर्ती घेऊन अभंग रचना केली होती. नामदेव महाराज जरी विरक्त असले तरी राजाई बरोबर संसार करीत होते. त्यांना नारायण महादेव गोविंद विठ्ठल ही मुले, लिंबाई नावाची मुलगी झाली. आजी आजोबा आई वडील यांच्या भक्तीमुळे मुलांनाही विठ्ठल भक्तीची गोडी लागून राहिली आणि मनात विठ्ठल भक्तीची ओढ निर्माण झाली. त्यामुळे सर्वांकडून अभंग रचना झाली आणि दुर्दैवाचे त्यांचे जास्त अभंग आता सध्या मिळत नाहीत. संत नामदेवरायांच्या जीवनात क्रांतिकारी बदल झाला होता, तो केवळ ज्ञानदेवांमुळेच. भक्तीला ज्ञानाची शक्ती प्राप्त होण्यासाठी विसोबा खेचरांकडून गुरुपदेश घेण्यास ज्ञानदेवांनीच नामदेवांना सांगितले आणि त्यामुळेच निरगुण निराकाराची ओळख नामदेवांना पटली होती. नाहीतर सगुणांच्या उंबरट्यावरच ते एक भोळे भक्त बनून ठेचा खात राहिले असते. आणि म्हणूनच नामदेवांच्या जीवनात गुरु इतकेच ज्ञानदेवांनाही महत्वाचे स्थान आहे. नामदेवांच्या उत्कट भक्तीचा मोह ज्ञानदेवांनाही वाटू लागला. येथे हृदयाहृदय एक झाले या उक्तीप्रमाणे दोघांना एकमेकांचा सहवास लाभू लागला. तीर्थयात्रेला जाण्याचा विचार ज्ञानदेवांच्या मनात आला. त्यांनी नामदेवांना बरोबर येण्याचा आग्रह धरला, पण पंढरीच्या पांडुरंगाचे दूरत्वने नामदेवांना नको होते म्हणून प्रथम ते नाही म्हणाले. पण त्यांनी विचार केला, आपण तीर्थयात्रे नामस्मरण करणारच आहोत, त्यामुळे पांडुरंग तर आपल्याजवळच राहणार आहे. मग नामदेवांनी ज्ञानदेवांबरोबर जाण्याची तयारी दाखवली. शके 1213 ते 1218 असा हा 6 वर्षाचा काळ या तीर्थयात्रेचा सांगतात. आणि या यात्रेत ज्ञानदेव नामदेवांबरोबरच गोरोबा कुंभार, विसोबा खेचर, परिसा भागवत इत्यादी अनेक थोर संत होते. तुम्ही तीर्थी न वचावे असे म्हणणारे ज्ञानदेव भागवत धर्माची पताका घेऊन उत्तरेकडेही आध्यात्मिक लोकशाहीचे लोण पोहोचविण्याचे उद्देशाने तीर्थयात्रेसाठी निघाले होते. या काळात नामदेवांच्या आर्त भक्तीचे सुख ज्ञानदेवांनी प्रत्यक्षात अनुभवले. ज्ञानदेवांनी स्वतः ज्ञान आणि योग मार्ग या 2 प्रभावी साधनांनी पारमार्थिक अनुभवाची परमोच्च उंची गाठली होती. पण ते भक्तिसुखापासून काहीसे दूरच होते. नामदेवांना परमात्मा स्वरूपाचे ज्ञान गुरुमुखातून झाले होते, पण आत्मानात्म विचारांच्या सोबत ते शिरले नव्हते. आणि या प्रवासात ज्ञानदेवांच्या प्रवचनातून स्वतः त्यांच्या तोंडातूनच आत्मानात्म विवेकाचे गहन गूढ ऐकायला मिळाले. आणि त्यामुळेच या दोघांचा एकत्र झालेला हा प्रवास दोघांना पूर्णत्व आणणारा होता, चैतन्यदायी ठरला होता. नामदेवांचे करुणा अंतःकरण ज्ञानदेवांनी अनुभवले, तर ज्ञानदेवांच्या विश्वाचे अपोषण करून जाणारे आध्यात्मिक सामर्थ्य नामदेवांच्या अनुभवाला आले. वाराणसीच्या दशाश्वमेध घाटावर असलेल्या ज्ञानेश्वर मठाच्या प्रांगणातील एका स्तंभावर यात्रेची स्मृती कोरली आहे. संवत 1351 शके 1216 हा काळ त्यावर नोंदविला आहे. महाराष्ट्रात परत येऊन नामदेव परत दक्षिणेकडे तीर्थयात्रेस गेले. श्रीशैल, मल्लिकार्जुन, अरुणाचल, चिदंबरम, विष्णुकांची, सेतुबंध, रामेश्वर, कन्याकुमारी, हरिहरेश्वर अशा अनेक तीर्थस्थानांना भेटी देऊन ते परत महाराष्ट्रात आले आणि परत उत्तरेस तीर्थयात्रेस गेले. काही काळ वाराणसी येथे राहिले आणि परत महाराष्ट्रात आले. प्रथम ज्ञानदेवांसह उत्तरेकडची, नंतर दक्षिणेकडची आणि परत उत्तरेकडची अशी 3 वेळा नामदेवांनी यात्रा केल्या होत्या. पण नंतर ज्ञानदेवांनी समाधी घेतली, त्यांच्या भावंडांनीही समाधी घेतली. तेव्हा नामदेवांचे मन व्याकुळ झाले, त्यांना सतत दुःख होऊ लागले. आठवणीने ते बैचेन होऊन जात असत. मग ते तिसऱ्यांदा उत्तरेकडे मन शांत करण्यासाठी प्रदीर्घ वास्तव्यासाठी तीर्थयात्रेस गेले. शके 1261 त्यांनी
ही यात्रा सुरू केली आणि या यात्रेत ते हरिद्वारला गेले. तेथून ते पंजाबात गेले. पंजाबात त्यांना बेहरदास नावाचा शिष्य भेटला. जल्लो नावाचा 15-16 वर्षाचा युवकही त्यांचा अनुयायी बनला. तो नामदेवांजवळच राहत असे. नामदेव त्यांच्याकडून पंजाबी भाषा शिकले आणि थोड्याच दिवसात जल्लोमुळे नामदेवांना पंजाबी भाषा उत्तम प्रकारे येऊ लागली. मग या पंजाब प्रांतात पंजाबी भाषेतच नामदेव कीर्तन करू लागले. नामदेवांची भाषा गोड होती. ते सांगण्याची रसाळ आणि सोपी शैली त्यांच्याकडे होती. त्यांच्या प्रासादिक बोलण्याची लोकांवर भुरळ पडत असे. अनेक लोक त्यांचे कीर्तन ऐकायला येत व आनंदाने परत जात. पंजाबातील लोकांना विठ्ठलाचे श्रेष्ठत्व त्यांनी पटवून दिले आणि हिंदूंच्या धर्मग्रंथाची नव्या पद्धतीने ओळख करून दिली. इकडच्या रीतिरिवाजांची परंपरा माहिती त्या लोकांना दिली. हिंदू धर्माची ध्वजा आणि भागवत धर्माची पताका त्यांनी पंजाबात उंच फडकावली. पंजाबातील लोकांना नामदेवांबद्दल फार आदर वाटत असे. मराठी अभंगात उतरलेली आर्त भक्ती हिंदीतूनही तितक्याच अर्थतेने उतरली. मराठी भक्तिपंथामधील नीतिशास्त्र हिंदी अभंगातून येऊ लागले आणि त्यांनी व्यक्त केलेले पारमार्थिक विचार तेथील लोकांना अतिशय उच्च कोटीचे वाटू लागले. त्यामुळे नामदेवांचा प्रभाव एवढा वाढला की त्यांच्या अभंग रचनांचा समावेश शीख धर्मियांच्या पवित्र धर्मग्रंथ श्री गुरु ग्रंथ साहेब यात सुद्धा करण्यात आला. नामदेवांच्या व्यक्तिमत्वाचा आणि त्यांनी निरूपण केलेल्या भक्तिमार्गाचा पंजाबमधील जनतेवर एवढा प्रभाव पडला की गावोगावी पंजाबी जनतेने त्यांची स्मृती मंदिरे उभारली आहेत. गुरुद्वारा बाबा नामदेवजी या नावाने पंजाबमध्ये ओळखले जाणारे गुरुद्वारा घुमान या गावी आहे आणि या गुरुद्वारात बाबा नामदेवजी की समाधी नावाने ओळखले जाणारे नामदेवांचे समाधी मंदिर सुद्धा आहे. पंजाबमधील लोकांची समजूत आहे की माघ शुद्ध द्वितीय संवत 1507 रोजी नामदेव यांनी येथे समाधी घेतली. पण ही फक्त समजूतच आहे, कारण येथे समाधी काल सांगितला आहे तो माघ शुद्ध द्वितीया शिके 1450 हा होय. पण महाराष्ट्रात त्यांच्या समाधीचा दिवस आषाढ वद्य त्रयोदशी शक्य 1372 हा सर्वमान्य आहे. नामदेव उत्तरेकडील तीर्थयात्रेतून पंजाबात भागवत धर्माची पताका फडकत ठेवत पंढरपुरात परत आले. आता त्यांचे वयही झाले होते. राजाई वयमानत्वे अंथरूण धरून पडल्या होत्या. 4ही मुले आता मोठी झाली होती. उद्योग व्यवसाय करीत होती. चौघांची लग्न झाली होती. घरचे दारिद्र्य संपले होते आणि सर्वांचा संसार सुखाचा चालला होता. सारे कुटुंब आनंदात होते. नामदेव त्यांच्या वयाच्या 50 नंतर पंजाबात गेले होते आणि सुमारे 25 वर्ष इतका दीर्घ काळ त्यांनी पंजाबात वास्तव्य केले. लहानपणी नामदेवांच्या घरी आलेली जना मोठी झाली होती. घरची सर्व कामे ती करीत होती. असे म्हणतात की ती पहाटे उठून दळण दळत असे तेव्हा प्रत्यक्ष पांडुरंग येऊन तिला दळण लागत होते. घरची स्थिती सुधारलेली होती. खाण्यापिण्याची ददात नव्हती. कपड्या लत्त्यांची चिंता नाही. पण राजाई आजारी पडलेली. राजाईचे वय झालेले. तिचा आजार संपेना. तिचा अशक्तपणा वाढत वाढत गेला आणि एक दिवस तिने जगाचा निरोप घेतला. नामदेवांना मोठा धक्का बसला. त्यांनी एकाएकीपणे जाणवायला लागले की पांडुरंगाच्या दर्शनाने त्यांचे सारे देहभान नाहीसे झाले होते. विठ्ठल रूपात विरून जाण्याची अनिवार्य ओढ त्यांना लागून राहिली होती. नामदेवांनी देवाला आयुष्यभर विनविले, वैकुंठ आम्हा नको धाडू हरी, वासते पंढरी सर्व काळ. देवानं आपल्याला मुक्ती दिली तर आपण पंढरी निवासाला, सत्संगाला, भक्तिसुखाला पारखे होऊ अशी त्यांना चिंता वाटत होती. म्हणून नामदेवांनी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या पायरीशीच समाधी घेण्याचा निश्चय केला आणि विठ्ठलाकडूनच ती जागा मागून घेतली. ते म्हणत, तुझे चरण दे कोणी हरली भव व्यथा, पुढती एक चिंता वाटे थोर, जनी मज मुक्ती देशी पांडुरंगा, मग मी संत संगा केवी मिळे, पंढरीचा आनंद सुख सोहळा, कवनाची ये डोळा पाही जाऊ, तुझ्या कत मज अमृत संजीवनी, कवनाची या श्रवणी ऐको जाओ, म्हणून माझ्या जीवा वाटे जड भारी, उदास मुरारी करसी जनी, नामा मने मज तुझी चरण सेवा, जन्मोजन्मी देवा द्यावी मज. मुक्तीला सुद्धा ते परतेसर म्हणत होते आणि त्यांना जन्मोजन्मी भक्तिसुख मिळवायचे होते. संत संग हवा होता. महाद्वाराच्या पहिल्या पायरीवर समाधी घेतल्यानं त्यांना या तिन्ही गोष्टी प्राप्त झाल्या. जन्मोजन्मीच्या सुखाची ठेव त्यांना पायरीपशी करून ठेवली. नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे, संत पायी हिरे वरी देती. श्री पांडुरंगाचे दर्शन घ्यायला भक्तीच्या आवेगाने धावत येणाऱ्या अनेक भक्तांच्या संतांच्या पायाची धूळीकण
हेच नामदेवांच्या भावविश्वातले हिरे होते. आषाढी एकादशीला वारकरी भक्तजनांची पंढरीत गर्दी झाली. नामदेवांनी हा सोहळा डोळे भरून पाहिला. आलेले भक्त घरोघरी परत गेले आणि त्रयोदशीची सकाळ उजाडली. नामदेव उठले, चंद्रभागेचे पावन स्नान केले आणि मंदिरात जाऊन पंढरीनाथाचे दर्शन घेतले. बाहेर आले आणि महाद्वाराच्या पहिल्या पायरीखाली समाधीची जागा तयार केली. समाधीच्या विवरात शांतपणे उतरले आणि विवराच्या तोंडावरची शिळा बंद करून घेतली. आत बैठक घालून समाधी लावली. नामदेवाचे प्रत्यक्ष दर्शन आता कोणाला होणार नव्हते आणि त्यांचे भूतलावरचे कार्य संपले होते. आजही पंढरीच्या दर्शनाला येणारा प्रत्येक भाविक या पायरीवर प्रथम नतमस्तक होतो आणि या पायरीवर नामदेवाचे दर्शन घेतल्याशिवाय विठ्ठलाचे दर्शन घ्यायचे नाही असा रिवाजच पडून गेला. आणि एवढे महत्व या नामदेव रायांच्या पायरीचे आहे आणि तेथील दर्शन घेतल्याशिवाय भक्त हा आपल्या घरी परतत नाही. नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे, संत पायी हिरे वरी देती, संत पायी हिरे वरी देती. तुम्हाला ह्या भागातील नामदेव महाराजांचे चरित्र कसं वाटलं कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रामकृष्ण हरी.